डोंगरावर शांत बसलेले एक रहस्यमय मंदिर, जिथे इतिहास आणि भक्ती एकत्र श्वास घेतात. हे आहे बुलेश्वर. 13व्या शतकात यादव काळात बांधलेलं. पण खास गोष्ट काय माहितीये? हे मंदिर किल्ल्यासारखं दिसतं, कारण शत्रूपासून वाचवण्यासाठी असं बांधलं गेलं होतं. आत गेल्यावर दिसतात अप्रतिम शिल्प, देवी देवतांच्या कथा दगडात जिवंत केल्यासारख्या. आणि असं म्हणतात, इथेच लॉर्ड शिवा यांनी पार्वतीला नृत्यानं मोहित केलं. म्हणूनच नाव पडलं बुलेश्वर. आजही इथे येणाऱ्यांना जाणवते एक वेगळीच शांतता, जणू वेळ इथे थांबली आहे. तर एकदा तरी इथे यायलाच हवं. आता निघालो. आत्ता वाजले 9:30. हो. मग आमची मम्मी किती काळजी करते का. चला. होय मॅडम. गाडी वगैरे आपण पुसून ठेवली. तर आपला आजचा प्लॅन पुढे गेला आपण सांगू. पहिल्यांदा आपण आपलं मीटरचं रिडिंग 0 वगैरे करून घेऊ. ओके. तर आज आपला प्लॅन आज आहे आपलं 3 मे. तर आपण निघतो आता बुलेश्वरला. तर बुलेश्वर इथून आपल्या इथून 70 किलोमीटर. तर आपण रोड वगैरे बघतोय. तर रोड आपल्याला लाटेखुंट्याचा काय रोड बरोबर नाही. तर आपण आता जाणार आहे सांगवी मार्गे. लेट्स गो. तर आपण सरळ जाऊन राईटला वळणार आहे. काय चुकलं तर आपल्याकडून माफ करा. तर नमस्कार. तर आपल्याला व्हिडिओमधून काय काय बघायचं आहे ते जरूर सांगा. तर आज आपण बुलेश्वर करतोय. बुलेश्वर झाल्यावर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय बघायचं आहे. माईकचं टेस्टिंगचं पण आपल्याला कळून जाईल ते कसं काय आवाज वगैरे जातो. तर हा आपला नवीन पूल झालेला. ओके. तर आपण आता सांगवी मार्गे चाललो आहे. सांगवी मार्गेतून इकडं जायचं असेल तर लोणंद आहे, सरळ येते बारामती आणि राईटला आहे पंढरपूर. बारामतीमध्ये पोचायला फक्त 20 ते 25 मिनिटं असतात. गाडीचं स्पीड वगैरे जरी मेंटेन असतं तरी आपल्याला कुठे खड्डा नाही काय नाही स्पीड ब्रेकर लागतील तेवढंच. ही गोष्ट आपण हा नवी माहीत घेतलेला आहे. तर आपल्याला पडलेलं आहे 5,200. तर फक्त ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर आहे. तर पॉवर बँक वगैरे नाही मिळाले त्याच्याबरोबर. तर आपलं बजेट तेवढं लो होतं. पण जे काय आपण आता जे काय बोललं ते बघूयात. पुढं गेल्यावर ते थोडं सावलीत थांबू. कॉर्नरला वळायचं, तिथून आपण एकदा बघूयात कसं काय काय काय. तर आपण गाडीचं पेट्रोलची टाकी फुल केली होती, 1000 रुपये टाकलं होतं. तर रोड तुम्ही बघताय, रोड एकदम फर्स्ट एक्सप्रेस वे लाल तरी आपण 70 किलोमीटर जाणार आहे, 70 किलोमीटर घेणार आहे. आपलं पेट्रोल पुरेल आपल्याकडं 55 ते 60चं ॲव्हरेज पडते आपल्या गाडीला. त्यामुळे काही टेन्शन नाही. 6 वाजता आपण उठल्यावरती स्विमिंग पूलला गेलो. स्विमिंग पूलवरती 1 तास झाल्यानंतर ना आलो, मंडई केली. आपल्या काय दुकानाला जे जे लागतं ते सामान गोष्टी आणल्या. दुसरं की उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळं पाणी पाहिजे शेतात, त्यामुळं कलिंगड पण आपण घेऊन आलो. तर थोडा इथून रस्ता खराब लागतोय. तर झालं चलो. तर सांगवी गावात आपण पोचलेलो आहे. सांगवी गावात थोडा रस्त्याच्या पुलाचा काम चालू आहे. त्यामुळे एवढाच रस्ता एवढंच म्हणजे एक 5 मिनिटाचा रोड आहे, तो खराब भेटेल. पण इथून पुढं परत एक्सप्रेस वे चालू. तर आपण आता इथून वळणार आहे डाव्या साईडला. आपल्याला इथून वळायचं आहे आता. ओके. तर एक सांगवीपासून एक 5-10 मिनिटं आल्यावरती गावात न जाता ट्रॅफिक पुढून जातं आहे. तर इथून आता बारामती 20 किलोमीटर आहे. इथून साखर कारखाना लागतोय. तर त्या साखर कारखान्याला तर एकदा आपण मॅप बघूयात, थांबूयात थोडं सावलीच्या ठिकाणी. नक्की इथूनच जायचं तर पण कन्फर्म आहे हा इथून त्याला जायचं आहे. तर थोडा आपण ब्रेक घेतला होता. ब्रेक घेऊन थांबले. आता ग्लोव्स वगैरे घालू, ऊन वगैरे जास्त लागतंय. गाडी वगैरे लावली होती आपली.
चलो आता आपण नॉईज कॅन्सलेशन ॲक्टिव्ह केलं तर बघूयात DJ माईक पास होतो आहे का. तर सगळे म्हणत होते की हेल्मेटमध्ये लाव, तर हेल्मेटमध्ये नाही लावला आपण, तर चेस्टवर लावला. तर हा माळेगाव कारखाना आहे, भरपूर चालतो. ह्याच्यानंतर ना आपल्याला सोमेश्वरून एक कारखाना तिकडे आहे, झेंडूची फुलं आहे तिकडे, केळीची बागा कशा वाटतं. तिकडे जाणार ते बारामती, डावीकडे जाणार ते सोमेश्वर निराळ. आपल्याला स्लाईट कॉर्नर घ्यायचा, स्लाईट कॉर्नर. तर आपण कृषी प्रदर्शन बघायला पण इथून एक रोड आहे, कृषी प्रदर्शन इथे या एरियात भरतं सगळं. तर आपल्याला इथून सरळ पण रोड आहे, तर आपण डावीकडे वळणार आहे. तर इथून बिलेश्वर मंदिर आपलं 40 किलोमीटर आहे. तर हा रोड मला थोडा आठवतोय आपण आल्यासारखं. तर इकडं लोणी बाक्कर आहे, इकडं पुढं मोरगाव, इकडं बिलेश्वर. हा बोर्ड लागल्यावरती आपल्याला इकडं नाही जायचं, माळशिरस साईडला जायचं. गोप्रोची बॅटरी 17% आहे. तर आपण बिलेश्वरच्या कमानीच्या इथं पोहोचलो. इथून मंदिर 3 किलोमीटर आहे. ठीक आहे, जेवढं तेवढं शूटिंग चालू आहे आपलं. हे मंदिर आपल्याला ड्रोन उडवायचं होतं. पहिल्यांदा पल्सर आणलं होतं, काय लढवत नाही. पुण्यापासून साधारण 45 किलोमीटरवर अंतरावर यवत जवळच्या एका शांत टेकडीवर वसलेलं आहे महाराष्ट्रातील रहस्यमय आणि ऐतिहासिक बुलेश्वर मंदिर. सभोवताली मोकळं पठार, डोंगर आणि शांत वातावरण. बुलेश्वर मंदिर समुद्रसपाटीपासून उंचावर बांधलेलं आहे आणि म्हणूनच पूर्वी या ठिकाणाला रणनीतिक महत्त्वही होतं. इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारणपणे 13व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1230च्या सुमारास यादव काळात राजवटीत बांधलेलं आहे. तर देवगिरीच्या यादव राजांचे पंतप्रधान हेमाद्री म्हणजेच हेमाडपंत यांनी हे मंदिर बांधल्याचे संदर्भ मिळतात. म्हणूनच या मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीतील आहे आणि त्याच काळात या मंदिराची निर्मिती झाली. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे, पण पहिल्यांदा मंदिर पाहिलं की ते मंदिर कमी आणि किल्ला जास्त वाटतो, कारण पुढे मोगलांच्या आक्रमणाच्या काळात मंदिराचं संरक्षण करण्यासाठी या मंदिराभोवती तटबंदी आणि बुरुज बांधण्यात आले. 17व्या शतकात मराठा सरदार मुरार जगदेव यांनी या भागात संरक्षणात्मक बांधकाम केलं आणि त्यामुळे बुलेश्वरला किल्ल्यासारखं स्वरूप मिळालं. मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच प्राचीन वास्तुकलेचं सौंदर्य दिसायला लागतं. काळ्या दगडांवर केलेले बारकाईचं कोरीव काम, देवदेवतांच्या मूर्ती, नृत्य करणाऱ्या अप्सरा, योद्धे आणि रामायण महाभारतातील प्रसंग आजही स्पष्ट दिसतात. या मंदिरात एक अतिशय दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती. भारतात अशा प्रकारच्या मूर्ती फार कमी ठिकाणी आहेत. असं मानलं जातं की माता पार्वतीने याच ठिकाणी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती. याच ठिकाणी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर ते कैलासाकडे प्रस्थान झाले अशी श्रद्धा आहे. तर हे मंदिर काळ्या पाषाणात बसाल्ट रॉक बांधलेले असून त्यावर अतिशय सूक्ष्म कोरीव काम आहे. तर मध्ययुगीन काळात परकीय आक्रमकांपासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी या मंदिराच्या वरच्या भागाचे बांधकाम मशिदीच्या घुमटासारखे करण्यात आले होते, जेणेकरून दुरून पाहणाऱ्याला ते मंदिर वाटू नये. हे महाराष्ट्रातील दुर्मिळ अशा किल्लेवजा मंदिरांपैकी एक आहे.
तर दुर्दैवाने मुघल आक्रमणांच्या काळात मंदिरातील अनेक सुंदर मूर्तींचे विद्रुपीकरण करण्यात आले. आजही अनेक मूर्तींचे हात किंवा कान तुटलेल्या अवस्थेत दिसतात. तरी हे या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतात अशा फार कमी जागा आहेत जिथे गणपतीची मूर्ती स्त्री रूपात पाहायला मिळते. तर मंदिराच्या भिंतीवर अष्टमातृका आणि इतर देवी देवतांच्या शेकडो मूर्ती कोरलेल्या आहेत. तर मंदिराच्या या गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे. जुन्या जाणत्या लोकांच्या सांगण्यानुसार तिथे अशा काही नैसर्गिक भेगा किंवा छिद्रे आहेत जिथे प्रसादाचा पेढा ठेवला की तो आपोआप आत ओढला जातो किंवा गायब होतो. हे का होते याचे ठोस वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेले नाही, पण भाविक याला देवाचा चमत्कारच मानतात. तर हे मंदिर नक्षत्र आकाराच्या चौतऱ्यावर उभे आहे. यात मुख्य गाभारा, अंतराळ आणि सभामंडप असे 3 भाग आहेत. सभामंडपातील खांबावर दशावतार आणि पौराणिक कथांचे प्रसंग कोरलेले आहेत. तर तुम्हीही नक्की भेट द्या. मंदिर खूप छान आहे.